मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर बायकांना कसं पटवायचं, बायकांना पटवायचे तरीके मी तुम्हाला या अगोदर पण खूपदा मी तुम्हाला सांगितले असतील. पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना फक्त 3 कामं, जी 3 कामं ना तुम्ही जशी जशी मी तुम्हाला सांगणार आहे ना तशीच्या तशी तुम्ही जर केलात ना तर मित्रांनो मी तुम्हाला आईची शपथ घेऊन सांगतो की मित्रांनो बायका स्वतः तुमच्या पाठीमागे लागतील. म्हणजे ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचं होतं तर ती बाई ना स्वतःहून तुमच्या पाठीमागे लागेल. ती तुम्हाला स्वतः भाव द्यायला सुरुवात करेल. म्हणजे मित्रांनो थोडक्यात ना ज्या बाईला तुम्हाला पटवायचं आहे तर तीच बाई ना तुम्हाला पटवण्यासाठी तुमच्या पाठीमागे ती हात धुवून ती लागेल म्हणजे लागेल. तर मित्रांनो जर तुम्हाला ना हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. कारण जर अर्धवट व्हिडिओ तुम्ही जर बघतलात ना तर त्याचा काहीच घंटा पण फायदा तुम्हाला होणार नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा म्हणजे बघाच. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जर तुम्हाला ना असं वाटतं की म्हणजे जी बाई मला आवडते आणि त्या बाईला मला पटवायचं आहे तर तीच बाई ना माझ्या पाठीमागे ती लागावी. तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही काय करा माहितीये की मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही ना पुश पुल मेथड वापरा. काय बोललो मी? पहिल्यांदा तुम्ही ना पुश पुल मेथड वापरा. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा पुश पुल मेथड म्हणजे नक्की काय असतं आणि त्याच्यामध्ये ना आम्हाला काय करायचं आहे. तर मित्रांनो घाबरू नका, मी तुम्हाला ना एकदम सिंपल मध्ये सांगतो की पुश पुल मेथड ना बेसिकली काय असतो आणि त्यामध्ये ना आपल्याला काय करायचं असतं की मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा ना तुम्हाला जी पण बाई तुम्हाला आवडते ना तर त्या बाईला काही दिवस तुम्ही तिला जास्तीत जास्त तुम्ही तिला भाव द्या. तिच्या पाठीमागे ना तुम्ही लागा. म्हणजे त्या बाईला ना असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पोरगा किंवा हा पुरुष माझ्या पाठीमागे एकदम पागल आहे, हा माझ्या पाठीमागे ना एकदम म्हणजे लट्टू आहे असं तिला वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो काही दिवसांनी ना तिला भाव देणं पूर्णपणे बंद करा. ती जरी समोर तुम्हाला दिसली ना तरी पण तुम्ही ना तिच्याकडे बघू नका. म्हणजे मित्रांनो थोडक्यात ना तिला इग्नोर करणं तुम्ही सुरू करा. आता मित्रांनो तुम्ही मला असं बोलाल की भावा त्याने काय होईल, म्हणजे त्या बाईला वाईट वाटलं तर की म्हणजे हा मला ना पहिला तर भाव द्यायचा, आता माझ्याकडे बघत पण नाही आहे, असं तिला वाईट वाटलं तर. सो मित्रांनो असं काहीच होत नाही. बेसिकली मित्रांनो कसं असतं माहितीये का की मित्रांनो जेव्हा एखादा पुरुष एखादा मुलगा एखाद्या बाईला भाव देत असतो आणि अचानक ना तो तिला भाव देणं बंद करतो तेव्हा त्या बाईला ना ही गोष्ट तिला सहन होत नाही. तिला आतून ना खूप जास्त तिला जलन होते. म्हणजे त्या बाईला वाटतं की म्हणजे हा पोरगा ना स्वतःला काय समजतो, हा पोरगा ना म्हणजे काही दिवस अगोदर माझ्या पाठीमागे लट्टू होता आणि ह्याने मला अचानक ना इग्नोर करणं का चालू केलं असं त्या बाईला म्हणजे कायमचं दिवस रात्र तिला वाटतं. आणि तिच्या डोक्यामध्ये ना तुमचेच विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात की म्हणजे हा पोरगा ना मला आता इग्नोर का करतो, पहिला तर मला खूप जास्त भाव द्यायचा, आता काय झालं असं तिला वाटतं मित्रांनो. आणि मित्रांनो असं ना सतत आपल्या डोक्यामध्ये तुमचा विचार करून करून तुम्हाला कसं आपल्याकडे परत आकर्षित करायचं ह्याचा विचार करून करून ना ती मित्रांनो कधी तुमच्या प्रेमात ती पडते ना ते तिचं तिला पण कळत नाही. आणि मित्रांनो तुम्ही तिला परत पहिल्यासारखा भाव द्यावा त्याच्यासाठी ना ती तुम्हाला स्वतः भाव द्यायला सुरुवात करते. ती स्वतः ना तुमच्यासोबत बोलायला ती सुरुवात करते. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिच्यासाठी जास्त अवेलेबल राहू नका. आणि मित्रांनो तुम्ही ना
ना तुमच्या करिअरवर, तुमच्या पर्सनॅलिटीवर तुम्ही फोकस करा. काय बोललो मी? तुम्ही तिच्यासाठी ना जास्त अवेलेबल अजिबात राहू नका आणि तुम्ही ना तुमच्या करिअरवर, तुमच्या पर्सनॅलिटीवर तुम्ही जास्त काम करा, त्याच्यावर जास्त फोकस करा. म्हणजे मित्रांनो बाकीचे पुरुष ना जे तिच्या आयुष्यामध्ये जे असतील ना तर ते तिच्यासाठी 24 तास पूर्ण तिच्यासाठी अवेलेबल राहत असतील. पण तुम्ही ना ही चूक आहे ना ही अजिबात करू नका. तुम्ही तिला वेळ द्या पण तिला सर्व वेळ अजिबात देऊ नका. तिच्यासाठी ना जास्त अवेलेबल तुम्ही कधी राहू नका आणि तुम्ही तुमच्या करिअरवर जास्त फोकस करा. मित्रांनो बघा तुम्हाला खोटं वाटेल पण मित्रांनो जे पुरुष ना बायकांसाठी जास्त अवेलेबल राहत नाही आणि उलट ते बायकांना इग्नोर करून आपल्या करिअरवर, आपल्या पर्सनॅलिटीवर जास्त फोकस करतात तर मित्रांनो त्या पुरुषांकडे ना बायकांचं आकर्षण सर्वात जास्त असतं. बायकांना असे पुरुष ना सर्वात जास्त त्यांना आवडतात आणि बायका आपणच ना त्यांच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात करतात मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिला सोडून पण अजून काही मैत्रिणी तुम्ही बनवायला सुरुवात करा. काय बोललो मी? तुम्ही त्या बाईला सोडून पण ना अजून काही मैत्रिणी तुम्ही बनवायला सुरुवात करा आणि त्या मैत्रिणींसोबत ना तुम्ही फिरायला जावा, त्यांच्यासोबत ना फोटो काढा आणि ते फोटो ना सोशल मीडियावर तुम्ही अपलोड करा आणि म्हणजे तुम्ही ना मिस्टिरियस बना. म्हणजे मित्रांनो तुमच्याबद्दल ना सर्व काही माहिती तिला देऊ नका. म्हणजे मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का की मित्रांनो तुम्ही ना बाकीच्या पण मैत्रिणी तुम्ही बनवा आणि त्या मैत्रिणींसोबत ना तुम्ही फिरायला जावा, त्यांच्यासोबत फोटो काढा आणि त्यांच्यासोबत ना फोटो काढून ते फोटो ना सोशल मीडियावर तुम्ही अपलोड करा. जसं की व्हॉट्सॲपच्या स्टेटसला, इंस्टाग्राम स्टोरीला असं तुम्ही ना आपले फोटो अपलोड करा. फेसबुकवरती तुम्ही फोटो अपलोड करा. त्याने काय होणार माहिती आहे का मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना बाकीच्या पण बायकांसोबत बघितल्यानंतर ना तिची आतून जलन होणार की म्हणजे हा पुरुष ना एवढ्या बायकांसोबत कसा काय फिरतो आणि ह्याच्याकडे ना एवढ्या बायका कशा काय आकर्षित होतात. म्हणजेच ह्याच्यामध्ये ना नक्कीच काही ना काहीतरी क्वालिटी असणार म्हणूनच एवढ्या बायका त्याच्या पाठीमागे पागल आहेत असं तिला वाटतं मित्रांनो. कारण मित्रांनो तिला असंच वाटतं की एवढ्या बायका ह्याच्यासोबत असतात म्हणजे ह्याच्यामध्ये ना काहीतरी असणार. म्हणजे असं फुकटच कोणी बायका कोणत्या पुरुषाच्या पाठी अजिबात लागत नाही हे बायकांना पण माहीत असतं मित्रांनो. आणि मित्रांनो तसं केल्याने ना ती बाई तुमच्या पाठीमागे लागायला सुरुवात करते मित्रांनो. आणि तुम्ही ना मिस्टिरियस बना. म्हणजे तुमच्याबद्दल ना सर्व काही माहिती तिला सांगू नका. म्हणजे तुम्ही नक्की ना स्वभावाने कसे आहात, तुमचा स्वभाव नक्की कसा आहे, तुम्ही वेळोवेळी कसं रिॲक्ट करता हे तिला कधी समजवू नका. तिला जाणून घेऊन हे मित्रांनो तिला ना कधी सांगू नका. तुमच्याबद्दल ना तिच्या मनामध्ये नेहमीच एक प्रश्नचिन्ह तिच्या मनामध्ये असलं पाहिजे. तरच मित्रांनो ती ना तुमच्या पाठीमागे लागायला सुरुवात करणार मित्रांनो. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही करून बघा आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला काय भेटतो तो त्याचा रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट ना अवश्य बघेन. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.